काय आता परत पैसे हवेत का तुला? शनाय सकाळी सकाळी कटकट नको. नाही, मला थोडं इम्पॉर्टंट बोलायचंय तुझ्याशी. हा, शनू बेबीला बोलायचंय तुमच्याशी. नाही बरं झालं, मलाही बोलायचंय जरा तुझ्याशी. नाही नाही, आधी शनू बेबी बोलणार. हो पण त्याच्यानंतर मी पण एक्सक्यूज मी. हॅलो शन्या, आत्ता तू कुठेस? मी घरी. ओके ठीक आहे. हे बघ, मी तुला एक ऍड्रेस पाठवते, तिथे तुला लगेच पोहोचायचंय. अरे बट बट राहू दे, तिथे आपल्याला माया भेटणार आहे. तुला तिथे लवकरात लवकर पोहोचायचंय. ओ ओके ठीक आहे, चालेल. पोहोचणार ना मग? हो हो, आय सी यू. ओके बाय. बाय. मम्मा, मला ऍक्च्युली अर्जंट थोडं जावं लागणार आहे. अगं हे आपल्याला बोलायचं होतं ना, मी बोलणार होतो ना तुझ्याशी. कॅरी आल्यावर बोलूया ना प्लीज. दॅट कॅन वेट. ओके पण अचानक काय महत्वाचं काम? बाय बाय बाय. टेक केअर. बाय बाय बाय. बाय 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 बाय. ही एवढ्या गडबडीत गेली कुठे? कॉन्फिडन्स कसा आला हिच्यात? काही गडबड तर नाही ना? हा बोला. अहो नाही 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 नाही, तुमच्या फोनमुळे डिस्टर्ब होईल असं काहीच महत्वाचं काम नाही करत आहे मी. बोला. हो आई, माझ्या लक्षात आलं. राधाच्या काळजीपोटीच तुम्ही फोन केला असणार हे कळलं मला. बोला ना. आई आई एक सांगू का तुम्हाला? आता राधाची अजिबात काळजी करू नका तुम्ही, कारण मुळात राधाला आता तिची चूक कळून चुकली. हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून घडतंय हे सुद्धा लक्षात आलंय तुझ्या. हो, त्यामुळे आता अजिबात काळजी करू नका. नाही नाही आई, अजिबात नका काळजी करू. ज्या कोणी हे सगळं केलंय त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय आता राहणार नाही. तुमचा राधावर विश्वास आहे नाही? विश्वास ठेवा आणि अजिबात काळजी नका करू. कारण या पुढच्या लढाईत राधा एकटी नसणार आहे. तुम्ही आणि मी दोघंही तिच्या सोबत असणार आहोत. आत येऊ? ये. बोल, काय बोलायचं तुला? माया, तुम्हाला बसायला सुद्धा सांगणार नाहीयेस का? क्या बस ना. माझ्यासाठी ते पेपर्स जास्त महत्वाचे आहेत, त्यामुळे आता नाईला जास्त तुला भेटावं लागलंय मला. तसंच तुझं ऐकूनही घ्यावं लागेल. सो गो अहेड. काय करणार? नाईलाज झाला ना तुझा. वाय डोंट यू कम स्ट्रेट टू द पॉइंट नाउ? ठीक आहे, मला एक सांग माया, तू हे सगळं गुरुनाथ सुभेदारांच्या सांगण्यावरनं करतेस ना? नाही, तू काही बोलली नाहीस ना तरी काही हरकत नाही. मला कळतंय हे सगळं ते तुझ्याकडनं करून घेत आहे आणि तूही त्यांच्यासाठी करतेस. होल्ड ऑन राधिका, माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही. ओके? आणि तुला ना उगाच टाळाटाळ करायची ना, म्हणून हे निमित्त काढतेस, त्याचं नाव घेतेस मध्येच. असं काही नाहीये माया. हे बघ, मी फक्त तुला सांगायला आली, तू अशा माणसाच्या नादी लागली आहेस ज्या माणसाने पूर्वी मला फसवलंय. फक्त मलाच नाही, स्वतःच्या आई वडिलांनाही फसवलंय. जो माणूस स्वतःच्या मुलाचा होऊ शकत नाही तो तुझ्यासारख्या परक्या व्यक्तीचं कसं काय होईल? आजपर्यंत कधीही त्यांनी स्वतःचा शब्द पाळलेला नाहीये. तेव्हा माया बघ, तू त्यांच्यावरती विश्वास ठेवावा का नाही हे आता तूच ठरवायचंय. एक मिनिट राधिका, मी आत्ताच तुला सांगितलं गुरुनाथचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. मग हे सगळं का ऐकवतेस मला? मग तू हे कुणाच्या सांगण्यावरनं करते? मी कुणाच्याही सांगण्यावरून काही का करेन? हे सगळं मी माझ्यासाठी करते आणि माझ्या मनाने करते. ओके? ठीक आहे, काय कळायचं ते कळलंय आता मला. माया, तू सगळं जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर आता. फक्त खरं तर मी तुला इथे समजवायला आले होते, पण इनफॅक्ट वॉर्न करायला आले होते, पण आता त्याची काही गरज नाहीये. फाईन, आता बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होतीलच. येते.
आणखी एक. नाही म्हणजे तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. माझ्या बोलण्याचा एकदा तरी विचार कर. काय झालं, भेटली माया? भेटली. सांगितलंच नव्हतं तुला सगळं? हो सांगितलं ना. पण मग काय ठरलं तिचं? शी फ्रॉम आवर साइड? नाही अजून तरी काही कळत नाहीये. बघ, मी तुला म्हणलं होतं ना, उगाच तिला नको आपल्या घेऊ. ती इडियट आहे, ती नाही येणार. तुझा आपला माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त ट्रस्ट आहे. सांगितलं होतं मी. यू डोंट वॉन्ट टू लिसन टू मी. शन्या, जेव्हा पहिल्यांदा मी तुला सांगितलं होतं तेव्हा तू तरी ऐकलं होतंस का ग? अरे पण मी आता ऐकतेय ना, आणि आता माझा ट्रस्ट आहे तुझ्यावर. बघ, तुझ्या एका फोन कॉलवर मी किती धावत पळत आले. ठीक आहे ना, तिलाही वेळ दे. ती ऐकेल, होईल आपल्यात सामील. होईल ना, नक्की. नाही तर जाऊन तिकडे गॅरीला सगळं सांगेल. काय सांगणार आहे? हेच की तुझा ट्रस्ट नाहीये त्याच्यावर, आणि तू त्याच्याशी डाऊट घेऊन काहीतरी वागणार आहेस की तुझा काहीतरी प्लॅन आहे टाईप. सांगू दे मग. तिथेच तर मायाची खरी हुशारी कळेल. मीन्स सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माया हे कोणालाही सांगणार नाही असं मला वाटतं. आणि मायाला जर आपल्या बाजूने वळवून घ्यायचं असेल ना, तर तिला या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं. माझं तुझ्यासारखं नाहीये यार राधिका. तू काय करतेस माहितीये का? तू सगळ्यांवर विश्वास ठेवतेस आणि मग त्यांच्याकडनं एक्सपेक्ट पण करतेस तसं. पण मी तसं नाही करत. आणि मी तुलाही हे सांगते, तू प्लीज, तू पण मायावर इतक्या लवकर ट्रस्ट करू नको. तिने जर गॅरीला सगळं सांगितलं ना, तर आपला प्लॅन फ्लॉप होईल कम्प्लीट. सो प्लीज घाई करू नकोस, ओके? नाही, असं काहीही होणार नाहीये. मायाला हे सगळं कळेल आणि ती आपल्यात सामील होईल. नक्की. बघूया. काय ना, खरं तर मला असं मनापासून करावंसं वाटत नाहीये, पण 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 काय जावई बापू? असं समजा की नाईलाजच आहे माझा, म्हणून काळजावर दगड ठेवून मला तुम्हाला असं सांगावं लागतंय. काय सांगावं लागतंय म्हणजे? तुम्ही काय 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 नक्की सांगणार आहात? हे बघा, मला मला खूप काळजी वाटते. माझ्या ना काळजाचे टोके, हे बघा, हार्टबीट्स वाढलेत ना, वाढतायत. प्लीज प्लीज काय सांगणार आहात? तुम्ही जरा सांभाळा स्वतःला, ओके? नाही, स्वतःला सांभाळणं ही काळाची गरज आहे आता. काळाची गरज? ओ माय गॉड, मी सस्पेन्स वाढवताय जावई बापू, प्लीज. नाही, सस्पेन्स वगैरे काही नाहीये. माझा सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की आता तुम्ही स्वतःला सांभाळायची गरज आहे, कारण मी तुम्हाला सांभाळू शकत नाहीये. हा म्हणते काय काय? हो, तुम्ही आम्हाला सांभाळलं नाही तर आम्ही कुठे जाणार? काय करणार? आम्ही कोण आहे? आमचा कोण करणार या पुढे वगैरे सगळे फिल्मी डायलॉग नका मारू. मला माहितीये ते मराठी पिक्चर मी पण बघतो, ठीक आहे? आणि मी काय उगीच करतोय का? माझा नाईलाज आहे म्हणून मला या काही गोष्टी कराव्या लागतायत किंवा करणं भाग पडतंय. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही आणि शनाया जेवढी काही सोंग करता ना, तसंच पैशांचं सोंग नाही आणतायत. कळतंय ना तुम्हाला? आणि आत्ताची माझी परिस्थिती बघता आता माझ्या एकट्याच्या पगारामध्ये काय काय होणार आहे? तुम्हा दोघींचं पण भागणं, म्हणजे आपल्या सगळ्यांचं भागणं शक्य नाहीये आणि नाहीच भागू शकत ना. म्हणजे बघा आता इतकंच ना. अहो मग कशाला काळजी करताय? शनू बेबी आहे ना, ती म्हणालीच आहे मी जॉब करते म्हणून. हा म्हणजे ती पण जॉब करेल, मी पण कुठेतरी हात मारीनच. म्हणजे हाताला काय काम लागतं का बघेनच ना मी. त्याची काही गरज नाहीये. हे बघा, आता मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, तुम्ही तुमच्या शनायाला घ्या आणि इथून लवकरात लवकर पुण्याला निघून जा. हा, असं कसं निघून जा? हा, कुठे जाणार आम्ही? आणि हे बघा शनू बेबी, तुमची बायको आहे हे विसरू नका. कायद्याने बायको आहे ती तुमची, आणि कायद्याने तुम्ही तुमच्या बायकोला घरातून बाहेर हकलवू शकत नाही. अच्छा, येस. आता तुम्ही मला कायद्याची भाषा शिकवणार? हे बघा, एक लक्षात घ्या, मी पण नाईलाज आहे म्हणून या गोष्टी करतोय की नाही. आणि शेवटी जबाबदार व्यक्तीलाच आपण असं काम सांगणार, म्हणजे जबाबदार व्यक्तीलाच या गोष्टी समजून सांगणार ना. आणि असंही नाहीये की मी या सगळ्याचा काही विचार केलेला नाहीये, मलाही वाटतच ना. म्हणून मी असं ठरवलंय की या बदल्यात मी तुम्हाला 5 लाख रुपये देईन. हॅलो, काय काय
नाही नीट ऐकू आलं नाही. काय किती कोण कोणाला देणार, किती देणार तुम्ही काय? मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार. कसं आहे ना, तुम्ही शनायाची मम्मा म्हणून एवढ्या जबाबदार व्यक्ती आहात आणि आपण जबाबदार व्यक्तीलाच तसं काम सांगणार ना. तो तुम्ही हे 5 लाख रुपये घ्यायचे आणि मग ही तुमची जबाबदारी की तुमच्या शनू बेबीला समजवायचं आणि इथून लवकरात लवकर पुण्याला निघून जायचं. कळतंय ना? 5 लाख म्हणजे तुम्ही बोलताय ते चुकीचं बोलत नाहीये, पण काहीतरी शंका असतीलच मनात, पण त्याचाही मी विचार करून ठेवलाय. म्हणजे असं काही 5 लाख रुपये देऊन तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडणार ना मी म्हणजे महिन्याच्या महिन्याला काही खर्च लागले तर थोडेफार मी देत जाईन ना पैसे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला. हा नाही, तुम्ही म्हणताय ते अगदीच चुकीचं नाहीये, पण आता बास. हा आता पण बिन काही नको. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय, ही माझी आता फायनल ऑफर आहे. त्यामुळे आता काय तो विचार करायचा आणि मला फायनल डिसिजन कळवायचं. ठीक आहे? नाही, पण तुम्ही म्हणताय ते अगदीच चुकीचं नाहीये, पण 5 लाख महिन्यात महिना पैसे. वाव. तू अशा माणसाच्या नादी लागलीयस ज्या माणसाने पूर्वी मला फसवलंय. फक्त मलाच नाही, स्वतःच्या आई वडिलांनाही फसवलंय. जो माणूस स्वतःच्या मुलाचा होऊ शकत नाही तो तुझ्यासारख्या परक्या व्यक्तीचं कसं काय होईल? आजपर्यंत कधीही त्यांनी स्वतःचा शब्द पाळलेला नाहीये. तू त्यांच्यावरती विश्वास ठेवावा का नाही हे आता तूच ठरवायचंय. नाही म्हणजे तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. माझ्या बोलण्याचा एकदा तरी विचार कर. हाय माया, कुठे आहेस? मी घरी आहे. तू बोल ना, काही काम होतं का? अरे, काही काम असल्यावरच फोन करतो का मी तुला? असंच वाटलं तर फोन नाही करू शकत? नाही तसं नाही, मी जस्ट असंच म्हटलं. काय ना माया, तुझ्या असण्याची मला एवढी सवय झाली आहे ना, तुझ्याशी एक दिवस जरी नाही बोललो ना तर मला असं चुकल्यासारखं होतं. आता पण एवढी आठवण येते ना तुझी. एक काम करू का, मी आता फ्रीच आहे. मी येऊ का घरी? म्हणजे मस्त गप्पा मारू आणि कॉफी करशील माझ्यासाठी? ऐक ना, आज नको, म्हणजे आज आपल्याला नाही भेटता येणार. ओके, तू नको घरी येऊस. का ग, काय झालं? अरे मला ना अर्जंट काम आठवलं, सो दॅट्स वाय. मी थोडी ऑक्युपाईड असेन, दॅट्स वाय. अच्छा, एवढंच ना? मग ठीक आहे ना, मी घरी येतो ना, तेवढीच माझी काय ती मदत होईल तुला. आणि यापूर्वी पण तुझी हेल्प करत आलोच आहे ना मी. या ऑफकोर्स आय नो, बट कसं आहे ना, मला बाहेर निघावं लागणार आहे कामासाठी. घरी नाहीये काम, अदरवाईज मी तुला बोलवलंच असतं नाही का. ऐक ना, मला ना उशीर सुद्धा होतो. इनफॅक्ट मी निघालेच आहे. मी ठेवते. ओके, बाय. तिला काय झालं अचानक? या गुरुनाथच्या बाबतीत मला आता खरंच काही कळेनासं झालंय. म्हणजे मी ज्या गुरुनाथला ओळखते तो खरा आहे की राधिकाने ज्या गुरुनाथ बद्दल सांगितलं तो खरा आहे? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, गुरुनाथ माझ्या सोबत आहे ही गोष्ट कुणालाच माहित नसताना राधिकालाच कशी कळली असेल? नाही मग नक्की गुरुनाथला कोण जास्त ओळखतं, मी किती राधिका? शनू बेबीला कसं पटवू, काय सांगू तिला म्हणजे पटेल? वाटत शनू बेबी कुठे गेली होतीस तू? आणि अशी न सांगता अशी अचानक कुठे गेली होतीस? काय करत होतीस? मम्मा, एक इम्पॉर्टंट काम होतं म्हणून गेले होते, सांगून गेले होते. ओ माय गॉड, इम्पॉर्टंट काम होतं. तू कामाच्या बाबतीत किती लेझी आहेस ना शनू बेबी, हे मला माहितीये. आणि असं इम्पॉर्टंट कुठलं काम होतं जे तू मलाही न सांगता निघून गेलीस? तू का माझं एवढं इंटरोगेशन करतेस आल्या आल्या? मम्मा, काय झालं? आय एम सॉरी बेबी, पण तू गेल्यानंतर इथे जे काही घडलं ना त्यामुळे मी इतकी पॅनिक झाले. व्हॉट हॅपन्ड? काय झालं? अगं
त्याच्या बोलण्यावरनं असं वाटत होतं म्हणजे तू जे सांगत होतीस ना तेच खरं आहे. तो ना पूर्णपणे मायाच्या जाळ्यात अडकलाय. आय थिंक तो ना बहुतेक मायाशी लग्न करणार आहे. आता तुझं काय होणार शनू बेबी? व्हॉट? पण तू इतक्या शुअरली कशी सांगू शकतेस मम्मा? काय आहे ऍक्च्युली तो असं बोललाच असं ना की तो म्हणाला यापुढे मी तुम्हाला आणि शनयाला सांभाळू शकत नाही. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो आणि महिन्याला काही खर्च देतो. तुम्ही शनयाला घेऊन इकडनं निघून जा कायमच्या पुण्याला. आता माझ्या शनू बेबीचं कसं होणार? चीप आहे यार हा गॅरी, किती चीप आहे मम्मा. जाऊ दे, सोड. मला नाही या सगळ्यात पडायचंच नाही मम्मा. अगं जो माणूस राधिकाचा होऊ शकला नाही, जो माझाही होऊ शकला नाही, तो त्या मायाचा काय, तो कोणाचाच होऊ शकत नाही. सोड, जाऊ दे. पण आपण काय करायचं आता? तू घेतलीस ना, ऍक्सेप्ट केलीस ना ऑफर? ते कर कर, ऍक्सेप्ट कर. हो यार मम्मा, त्याला मी नकोय ना, तर मग मला पण तो नको. राधा, तू काही सांगणार आहेस की नाही मला? काय सांगायचंय आता? हेच जे काय तुझ्या आता आयुष्यात घडते ते सांगणार आहेस? आपलं झालंय ना सगळं बोलून. चालेल ना, आपलं बोलणं झालंय, पण आपलं बोलणं होण्याआधी बरंच घडलेलं आहे आणि त्याच्यानंतरही बरंच घडलंय आणि नेमकं तेच तू मला सांगत नाही. हो, मी सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. आधी जे काही घडून गेले ते, आता जे काही घडतंय ते सगळं सांगेन, पण फक्त वेळ आल्यावर. वेळ आल्यावर म्हणजे काय? कधी येणार आहे ती वेळ? आणि राधा, मला कळतच नाही, जोपर्यंत तू मला काही खरं सांगत नाहीस तोपर्यंत मी शांत कसा काय बसू? बरं, तू मला एवढंच सांगितलंस की तुला खात्री आहे की या सगळ्या मागे गुरु आहे, आणि हे कळून पण मी शांत बसावं अशी अपेक्षा आहे का तुझी? राधा प्लीज, तू मला खरं सांग काय घडतंय ते. तुला माझी शपथ आहे. राधा, गुरु तुला ब्लॅकमेल करतोय ना? खरं सांग मला. तू मला खरं सांग, तुला माझी शपथ आहे. माया. काय म्हणालीस तू? माया. सौमित्र, खरं तर हे सगळं मी तुला सांगणार नव्हते. तू ही शपथ घातली म्हणून मला तिचं नाव घ्यायला लागलं. हे राधा, माया ब्लॅकमेल करते तुला? हो. माया असं का करेल? ती आपली फॅमिली मेंबर आहे. कारण तिला कंपनीचा सीईओ बनायचंय. नाही नाही राधा, माझा नाही विश्वास बसत. माया नाही करणार. माया या थराला जाऊच शकत नाही. मी ओळखतो ना यार तिला. तू मायाला ओळखतोस, पण मी तर तुला ओळखते ना. हे जर मी तुला आधी सांगितलं असतं तर संताप झाला असता तुला, म्हणून नाही सांगितलं. पण माया ब्लॅकमेल करते म्हणजे नेमकं काय करते? जाऊ दे ना सौमित्र. नाही नाही, जाऊ दे कसं? याचा अर्धवट सांगू नको. मला सगळं काय ते सांग. तू जर सांगणार नसशील तर मी डायरेक्टली मायाला जाऊन विचारेन. तिलाच विचारतो मी जाब काय. नाही, हे तू करणार नसशील तर मी तुला सांगेन. मी सांगेन, पण प्रॉमिस. अरे असं कसं प्रॉमिस करू मी? मी असं नाही शांत राहू शकत. मी मायाला जाऊन विचारणार आहे. तू मला प्रॉमिस कर तरच मी तुला सांगेन. दादा, मी नाही शांत राहू शकत यार. ठीक आहे, मग मी नाही सांगणार. बरं, प्रॉमिस. सौमित्र, मायाकडे तुझे आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो. आक्षेपार्ह फोटो म्हणजे? मुळात आमच्यात काही आक्षेपार्ह घडलंच नसेल तर फोटो मला नाही कळत आहे. आणि तुला माहिती आहे राधा आमचं नातं कसं आहे? हो, मला माहिती आहे, पण जे घडलंय ते मी तुला सांगते. तिच्याकडे ते फोटो आहेत आणि तिने ते मला दाखवले. रंगपंचमीच्या दिवशी सामी मला सोडायला माझ्या घरी आला होता, तेव्हाचे फोटोज आहेत. सी, मी फार काही करणार नाहीये. फक्त हे जे सगळे फोटोज आहेत ना, ते सोशल मीडियावर अपलोड करेन आणि मग उद्या हेडलाईन असेल, गरीब बिचाऱ्या आणि हार्ड वर्किंग एम्प्लॉईवर SB कंपनीच्या मालकाच्याच मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मग आता मी काय करायला हवं? मी डिझर्व करत असताना तू CEO असणं मला मान्य नाही. सो इट्स सिम्पल. तू CEOच्या पोस्टचा राजीनामा दे आणि हे फोटोग्राफ्स घेऊन जा.